गिरिजाकडून पणजी आजीस वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझी लाडकी पणजी आजी, तुला 85व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी पणजी आजी. माझी पणजी आजी खूप जुनी आहे, खूप खूप जुनी. माझी आजी सांगते आमच्या घरापेक्षाही जुनी आहे ती. ती घरासमोरच्या मोठ्या पिंपळाच्या झाडासारखी आहे. ते झाड अजून उभं आहे, पण माझी पणजी आजी आता उभी राहू शकत नाही. ती नेहमी झोपलेली असते किंवा शांत बसलेली असते. पावसाळ्यात ते झाड हिरवंगार झालेलं असतं, पण उन्हाळ्यात नुसताच पालापाचोळा. त्या झाडातलं एक पान मी वहीत ठेवलं होतं. हळूहळू ते सुंदर असं जाळीदार झालं. ती जाळी मला माझ्या पणजी आजीच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांची आठवण करून देते. ती कधीतरी माझ्यासारखीच लहान असणार, खेळत असणार, धावत असणार, हसत असणार. आधी ती लहान मुलगी होती, मग तिचं लग्न झालं. मग ती माझ्या आजोबांची आई झाली. मग ती सासू झाली माझ्या आजीची. मग ती माझ्या बाबांची आजीजी झाली. आणि आता ती माझी पणजी आजी आहे. माझ्या आईला एकच मूल आहे, म्हणजे मी. पण तिला 4 मुलं झाली, म्हणजे माझे सगळे आजोबा. किती मज्जा आली असेल ना 4 जण खेळायला. ती फार बोलत नाही, पण तिचं शांत असणं खूप काही सांगून जातं. पण आजी उगाच सांगत असते, तू माझ्यासारखीच आहेस, सारखी त्रास देतेस, अजिबात ऐकत नाहीस. आणि हो, आम्हा दोघांना वडापाव आणि आईस्क्रीम खूप आवडतं. गुपचूप गुपचूप खातो आम्ही. आणि म्हणूनच मी तिच्या जवळ बसते, हळूच, उमललेली कळी बनून, खूप हळूच. माझी पणजी आजी म्हणजे वेळेची गोष्ट आहे. ती हळूहळू चालत माझ्यापर्यंत आली आहे. गिरिजाकडून पणजी आजीस वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या लाडक्या पणजी आजी, तुला 84व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू मला खूप आवडतेस. तू नेहमी हसत राहा. देव तुला आरोग्य देवो आणि आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. हॅपी बर्थडे पणजी आजी.